अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातहू। अवामी उर्दू हाईस्कूल वांद्रे पश्चिम मुंबई 400050। विषय मराठी संयुक्त आंतरभारती इयत्ता 10वी। पाठ क्रमांक 3। पाठाचे नाव अनाथांची आई। लेखिका सिंधुताई सपकाळ। या पाठाखालील स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत। हा फोटो लेखिका सिंधुताई सपकाळ यांचा आहे। या पाठामध्ये आपणास त्यांचा जीवन परिचय होतो। योग्य पर्याय निवडा। यात 3 पर्याय दिलेले असतात, त्यामधील एक पर्याय हे योग्य बरोबर असते, त्यास निवडून द्यायचे असते। 1. चिंदीला शाळा शिकण्यास मनाई होती कारण चिंदी को स्कूल पढ़ने के लिए मनाई थी क्योंकि त्यांच्या घरातील कोणीही यापूर्वी शाळेची पायरी चढ़ले नव्हते। उनके घर में का कोई भी इसके पहले स्कूल की सीढ़ी चढ़ा नहीं था। दूसरा, चिंदीने कविता छापलेला कागद बिळात लपवून ठेवला कारण चिंदीने नज़म छपी हुई कागज बिळात यानी छुआ घूस इनके घर में छुपा के रखा क्योंकि सासरच्या लोकांना तिचे वाचन आवडत नसे। ससुराल के लोगों को उसका पढ़ना पसंद नहीं था। उत्तरे लिहा, जवाब लिखो। बुनियादी ग्राम शाळेतील शिक्षकांची नावे। बुनियादी ग्राम स्कूल में के उस्तादों के नाम। वांदिले गुरुजी, कांबळे गुरुजी। आ. चिंदी लहानपणी कागद पेन म्हणून वापर करत होती ती वनस्पति। चिंदी बचपन में कागज पेन करके इस्तेमाल करती थी वो झाड़। नाम है उसका भराड़ी। खालील शब्द समूहांसाठी एक शब्द लिहा। खालील यानी नीचे के शब्द समूहांसाठी यानी अल्फाजों के ग्रुप के लिए एक शब्द लिहा। एक अल्फाज लिखो। बहुत सारे अल्फाज का ग्रुप है, उन सबके जगह पे एक ही अल्फाज लिखना है, उसी के मतलब वाला। जवाब, अक्षरे ज्यांची शत्रु आहेत असा, अल्फाज जिनके दुश्मन है ऐसा, यानी अक्षर शत्रु, अल्फाजों का दुश्मन। ज्ञानाची तहान, इल्म की प्यास, यानी ज्ञान तृष्णा, ज्ञान यानी इल्म, तृष्णा यानी प्यास। 4. गटातील वेगळा शब्द ओळखा। ग्रुप में का अलग अल्फाज पहचानो। वह तो शब्द वेगळा का है और वो अल्फाज अलग क्यों है, या मागिल कारण स्पष्ट करा। इसके पीछे में की वजह आप खुलासा करके बताओ। यहाँ पे ग्रामर के 4 शब्दों की जात बताई गई है। शब्दांच्या जाती सांगितलेल्या आहेत। एक, नाम। नाम म्हणजे कोणाही व्यक्तीला, वस्तूला, जागेला, सजीव किंवा निर्जीवला दिलेले नाव म्हणजे नाम। आता ह्या नामामध्ये एखाद्या व्यक्तीला दिलेले खास नाव असले की त्याला आपण म्हणतो विशेष नाव। नावाच्या जागी वापर ज्या शब्दाचा केला जातो त्याला म्हणतात सर्वनाम। नामाचे विशेषण म्हणजे नामाची खासियत सांगणारा, नाम कसे आहे ते त्याविषयी सांगणाऱ्या शब्दाला म्हणतात विशेषण, आणि काम सांगणारे, क्रिया दाखवणारे ह्याला क्रियापद म्हणतात। आता इथे 4 जे प्रश्न आहेत त्यामध्ये ह्या 4 व्याकरणाचा वापर केलेला आहे, शब्दांच्या जातींचा वापर केलेला आहे। अ. रमेश, जोसेफ, यास्मीन, आमी। इथे रमेश, जोसेफ, यास्मीन हे तिन्ही पण खास नाव आहेत, खास नाम विशेष नाम आहे, आणि आमी हे नामाच्या जागी वापरण्यात येणारा सर्वनाम आहे। उत्तर आमी, कारण रमेश, जोसेफ, यास्मीन ही सर्व विशेष नामे आहेत, खास नामे। त्यात आमी हे सर्वनाम आहे, उसमें आमी ये सर्वनाम है, म्हणून आमी हा शब्द गटात न बसणार आहे और इसलिए आमी ये अल्फाज ग्रुप में नहीं बैठने वाला ऐसा अल्फाज है। ते, तुला, आहे, आमी। ते, तुला और आमी ये 3 सर्वनाम है और आहे ये क्रियापद है, तो तीनों से अलग आहे सिर्फ एकलौता है, अकेला ही है और इसलिए वो ग्रुप में बैठने वाला नहीं, वो अलग होगा। वही अब यहाँ पे उत्तर आहे, कारण ते, तुला, आम्ही ही सर्वनामे आहेत, त्यात आहे हे क्रियापद आहे म्हणून आहे हा गटात न बसणारा शब्द आहे। ई. तनुजा, समीर,
सुंदर, राधिका. आता याच्यात तनुजा, समीर आणि राधिका हे 3 जे शब्द आहेत ते विशेष नाम आहेत आणि सुंदर हे नामाची खासियत सांगणारा, वैशिष्ट्य सांगणारा असा म्हणजे विशेषण आहे. म्हणून सुंदर हा एकटा वेगळा शब्द असल्यामुळे तो गटात बसणार नाही. उत्तर सुंदर, कारण तनुजा, समीर, राधिका ही सर्व विशेष नामे आहेत. त्यात सुंदर हे विशेषण आहे, नामाचे वैशिष्ट्य सांगणारे, नाम की खासियत बताने वाला अल्फाज यानी विशेषण. म्हणून सुंदर हा शब्द गटात न बसणार आहे और इसलिए सुंदर ये अल्फाज ग्रुप में नहीं बैठने वाला ऐसा है. त्याला, मला, करणे, तुम्हाला. आता याच्यात त्याला, मला आणि तुम्हाला हे तिन्ही पण सर्वनामे, नामाच्या जागी वापरण्यात येणाऱ्या शब्दांना सर्वनाम म्हणतात. तर त्याला, मला, तुम्हाला हे तिन्ही सर्वनाम आहे आणि करणे ही क्रिया आहे म्हणजे क्रियापद आहे. तर एक क्रियापद शब्द आहे, बाकी 3 सर्वनाम आहे आणि म्हणून या गटात न बसणारा शब्द क्रियापदवाला करणे. उत्तर करणे, कारण त्याला, मला, तुम्हाला ही सर्व सर्वनामे आहेत. करणे हे क्रियापद आहे म्हणून करणे हा शब्द गटात न बसणारा आहे. खालील शब्दातील अक्षरांवरून अर्थपूर्ण शब्द तयार करा. मुळाक्षरे, मुळाक्षरांमध्ये स्वर आणि व्यंजन असतं, त्यांचा मिळून नंतर होतो 14 खडी आणि ह्या 14 खडींना मागे पुढे अशा पद्धतीने लावलं की त्यातून एखादा अर्थ निघाला तर तो अर्थपूर्ण शब्द झाला. अक्षरांनी शब्द बनतो, शब्दांनी वाक्य बनतं. आता खाली जे दिलेले आहेत ते अक्षरे दिलेली आहेत आणि अक्षरांनी बनलेला शब्द दिलेला आहे. उदाहरणार्थ दिलेलं आहे संग्रहालयात. याच्यात किती अक्षर आहेत? 1 2 3 4 5 6 अक्षर आहेत. 6 हुर्फों से बना हुआ संग्रहालय ये एक अल्फाज है. आता तुम्हाला या आतल्या अक्षरांचा वापर करून वेगवेगळे शब्द तयार करायचे. अंदर के हुर्फों का इस्तेमाल करके अलग अलग अल्फाज तैयार करने हैं. जैसे यहाँ पे एग्जाम्पल दिया हुआ है, उदाहरण दिया हुआ है, हाल, याद, हाथ, संत. वैसे ही सेम नीचे के है सवाल. पोट जातीचा 5 हुर्फे, उससे आपको अलग अलग अल्फाज बनाने, मतलब वाले, उसमें से मतलब निकलना जरूरी है. उत्तर पोट, जाती, पोती, चाट. उपकारक, उत्तर उपकार, उप, काप, काप, कर, कारक, परका, पर, कार, पूरक. पक्षी संरक्षण विषयक, उत्तर पक्षी, संरक्षण, विषय, रक्ष, विषण, क्षय, पर, विषयक, संप. वजनदार, उत्तर वन, वर, वजन, जन, जर, नव, नर, दान, दार, रव, रज, दानव. प्रश्न क्रमांक 6 स्वमत, सेल्फ रिस्पॉन्स. प्रश्न पहिला, लेखिकेने कांबळे गुरुजी बद्दल व्यक्त केलेली भावना तुमच्या शब्दात लिहा. लेखिका ने कांबळे गुरुजी के बारे में जाहिर की हुई भावना, इमोशंस आप अपने अल्फाजों में लिखो. उत्तर जवाब, लेखिका वर्गात उशिरा गेल्यानंतरही कांबळे गुरुजी तिला रागवत नव्हते. लेखिका क्लास में देर से जाने के बाद भी कांबळे उस्ताद उसे डांटते नहीं थे. गुरुजींचे आश्वासक डोळे लेखिकेला आत येण्याची व शाळेत बसण्याची परवानगी देत होते. उस्ताद के भरोसा दिलाने वाली आंखें उसे स्कूल में अंदर आने की और स्कूल में बैठने की इजाजत देते थे. कांबळे गुरुजी चिंदीवर खूप माया करत होते. कांबळे उस्ताद चिंदी पर बहुत प्यार करते थे. गुरुजींची उबदार माया नसती तर त्या शिकल्याही नसत्या. उस्ताद का प्यार नहीं रहता तो वो पढ़े भी नहीं रहते आगे. गुरुजी तिच्या पाटीवर ग म असे लिहून देत. उस्ताद उसके स्लेट पर ग म ऐसा लिख कर देते थे. परत परत लिहायला सांगत, वापस वापस लिखने के लिए बोलते थे. तू जेवलीस का असे मायेने विचारत. तू खाना खाई क्या ऐसे प्यार से पूछते थे. आयुष्याच्या वैराण वाळवंटात जशी सावली असायची तशी तिला गुरुजींची माया वाटायची. जिंदगी के उजाड़ रेगिस्तान में जैसे छाव लगेगी वैसे ही उसे उस्ताद का प्यार लगता था. लेखिकेने कांबळे गुरुजी बद्दल कृतज्ञता आणि आदरयुक्त भावना अशा प्रकारे व्यक्त केली आहे. लेखिका ने कांबळे उस्ताद के बारे में एहसान और रिस्पेक्ट की भावना इस तरीके से जाहिर की है.
सिंधुताईंना शिकण्याची खूप तळमळ होती, हे पाठाच्या आधारे पटवून द्या। सिंधुताई को पढ़ने की बहुत जिद थी, ये सबक के सहारे बताकर खुलासा करो। उत्तर, आपल्या घराण्यात कोणीही शाळेत गेलेले नसताना सिंधुताई शाळेत प्रवेश घेण्यासाठी वडिलांसमोर हट्ट करते। अपने खानदान में कोई भी स्कूल में गया नहीं रहते समय सिंधुताई स्कूल में दाखला लेने के लिए पिताजी के सामने जिद करती है। प्रसंगी रडून शाळेत प्रवेश घेते। हालात पर रोक कर स्कूल में दाखला लेती है। सकाळी म्हशींना सांभाळत असताना भराडीच्या पानावर त्याच्या काट्याने म्हशी मागे जात जात अ आ ई अशी अक्षरे लिहिते, अभ्यास करते। सुबह भैंसों को संभालते रहते समय भराड़ी के पत्तों पर उसके कांटों से भैंसों के पीछे जाते जाते अ आ ई ऐसे हुर्फ लिखती है, पढ़ाई करती है। सासरची माणसे अक्षर शत्रु होते। ससुराल के इंसान अल्फाजों के दुश्मन थे, पढ़ने लिखने के दुश्मन थे। म्हणून इसलिए सिंधुताई त्यांना लपवून वाण सामानाचे कागद वाचत असे। सिंधुताई उनको छुपाकर किराने माल का जो सामान आता था, जिस कागज में से वो कागज पढ़ती थी, तो कागज उंदीर घुशीच्या बिळात लपवून ठेवत असे। वो कागज चूहा घुस के घर में छुपा कर रखती थी। पाठातील या सर्व प्रसंगावरून सबक में किए सभी हादसों में से, घटनाओं में से सिंधुताईंना शिकण्याची तळमळ होती, हे समझते। सिंधुताई को पढ़ने की लगन थी, जिद थी, ये समझ में आता है। इस तरीके से हमारा अनाथांची आई यह सबक पूरा हो गया। धन्यवाद।